गायीचा द्वाडपणा स्पर्शकृपेने घालविला. बाळापुरातच सुखलाल अग्रवाल नावाचा एक गृहस्थ होता. त्याच्याजवळ एक गाय होती, पण ती फार द्वाड होती. ही गाय गावात सर्वत्र फिरत असे, मुला माणसांना तुळत असे. कोणी सशक्त दिसला तरी त्याला शिंगाने हुसकण्याची तिची सवय होती. दुकानात जाऊन ती तिथे धान्याला तोंड लावित असे. घरी तिला बांधून घातली तरी ती दावे तोडीत असे. ती गाय म्हणून जणू वाघीणच होती. तिच्या त्रासाने सर्व गावकरी कंटाळून गेले होते. ती गाय गावही राहिली नाही की तिने कधी दूधही दिले नाही. लोक आपसात वेगळेच बोलू लागले. ही गाय खाटकाला तरी द्यावी किंवा हिला मारून तरी टाकावी. एका पठाणाने तिला गोळी घालून मारण्याचा प्रयत्न केला, पण तिला अंदाज आल्याने तिनेच पठाणाला पालथे पाडले. सुखलालने तिला परगावी नेऊन सोडले होते, तरी ती परत बाळापूरलाच आली. लोक म्हणाले, गोविंदबुवांचा अवखळ घोडा जसा श्री गजानन महाराजांमुळे शांत झाला, तसे तू या गायीला घेऊन श्रींकडे जा. त्यांनाच ही गाय अर्पण करा. त्याने ऐकले आणि द्वाड गायीला घेऊन तो श्री गजानन महाराजांकडे दर्शनार्थ आला. तोच एक उपाय उरला होता आणि गाय शांत झाली. येताना गायीने खळखळ केली, पण शेवटी हिरवे गवत टाकले व ती जवळ येताच तिला साखळीने बांधले. गाय अर्पण करून पुण्यही जोडावे हा लोकांचा सल्ला त्याला मनोमन पटला होता. अजून श्रींचे दर्शन व्हायचे होते. शेगाव हे गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतसे गायीच्या वागण्यात फरक पडू लागला. आश्चर्य एवढेच की श्रींच्या समोर येताच त्या द्वाड गायीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. गाय अत्यंत दीन झाली. तिला पाहून श्री म्हणाले, तुम्ही उगीच तिला बांधून आणून यातना मात्र दिल्या आहेत. वाघिणीला बांधावे तशागत तुम्ही या गरीब गायीस बांधले आहे. तुमचा हा अगदीच मूर्खपणा आहे. अरे खुळ्यांनो, ही तर जगाची माय आहे. तिला अगोदर मोकळे सोडा. ती गाय द्वाड असल्याने तिला मोकळे करण्यासाठी कुणीच पुढे येण्यास जावेना. तेव्हा श्री गजानन महाराज हेच पुढे आले आणि त्यांनी आपल्या हाताने गायीस मोकळे केले. गायीचे पुढचे दोन्ही पाय खाली दुमडले आणि तिने श्रींना वंदन केले. सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. गायीने 3 प्रदक्षिणा घातल्या आणि श्रींचे चरण ती चाटू लागली. श्रींच्या कृपास्पर्शानेच ती निवळली. श्रींनी तिला सांगितले की तू इथेच मठात राहा, कुणास त्रास देऊ नकोस. सर्वांनी श्रींचा जय जयकार केला. सिद्ध पुरुष माणसाचा काय, पशु पक्षी प्राणी यांचाही उद्धार करतात. लोक गावी परतले. गाय तिथेच राहिली. अद्यापही त्या गायीची खिल्लारे वंश परंपरेने तिथेच नांदत आहेत. आंबा देऊन व्याधी दूर केली. श्रींची कीर्ती सर्वदूरपर्यंत पसरली होती. कारंजा येथील लक्ष्मण घुडे नावाच्या एका धनिकाला पोटात व्याधी झाली होती. त्याला सोडून लोकांनी श्रींकडे नेले. त्याची पत्नी श्रीला म्हणाली की मी तुमची धर्मकन्या आहे असे समजून माझ्या पतीची व्यथा दूर करावी. श्री त्यावेळी आंबा खात होते. त्यांनी तोच आंबा तिच्याकडे फेकला व पतीस खाण्यास देण्यास सांगितले. आंबा हा प्रसाद कृपाच होती. तिने तो आंबा पतीस दिला. लोक मात्र म्हणू लागले, आंबा हा रोगाला कुपथ्यकारक आहे. तो तुम्ही कसा काय दिला? वैद्यही तसेच बोलले, पण घडले वेगळेच. पोटाला आराम पडला, व्याधी दूर झाली, लक्ष्मणात शक्ती येऊ लागली. निसर्गापुढे वैद्यकशास्त्रही काही करू शकत नाही, पण तिथे संत कृपा मात्र उपयोगी पडते हे निश्चित. लक्ष्मणाने श्रींना आपल्या घरी नेले. त्यांची पूजा केली. त्याने दक्षिणा म्हणून ताटात काही रुपये ठेवले. त्यावर श्रींनी त्यास पैसे दाखवून दांभिकपणा करू नकोस असे सांगितले. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी असे चरित्रकारांनी या संदर्भात नमूद केले आहे. श्री तेथून निघाले. त्यांनी तेथे अन्नही घेतले नाही. संत हे दांभिकपणाला भुलत नाहीत हेच त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या दांभिकपणामुळे थोड्याच दिवसात त्याचे धन संपून गेले. त्याचेवर भीक मागण्याची पाळी आली. परमार्थात खोटेपणा, दांभिकपणा चालत नाही. संत कृपा करतात, पण दांभिकाला शासनही करतात. पुढचा लेख आहे, प्रारब्ध भोग भोगून संपतात. संत, साधू, सत्पुरुष यांना भक्ती हवी असते. देव हा भावाचा भुकेला आहे. पैशाचे ताट पुढे करून श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या दांभिकास श्रींनी शासन केले. ही कथा फार फार मार्मिक आहे. सत्ता, संपत्ती अशा कारणाने साधुत्वालाही दिपवून टाकण्याचा व उणेपण आणून देण्याचा विचार हा नक्कीच घातक आहे. प्रचंड प्रपंच परमार्थात त्याविषयीचा विवेक बाळगणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. गुरु हे देवाचेच सगुण रूप.
भक्तिमार्ग कोण दाखवतो तर सद्गुरूच. सद्गुरू हे भक्ता हाती साधन मार्गाचा नाममंत्र देऊन त्या आधारे देव दाखवितात. चरित्रकार श्रीदास गणू महाराज सांगतात की देवा तुझी रूपे किती आहेत, तर ब्रह्मांडात जेवढे विभूती आहेत ती सर्व तुझीच रूपे आहेत. निराकार असूनही ईश्वर हा व्यापकही आहे. तो सर्वांचा आधारही आहे. देवाचे रूप जाणणे ही गोष्ट तशी एरवी अशक्य आहे, पण सद्गुरूंमुळेच साधकाला देवाचे स्वरूप कळून घेता येते. देव निर्गुण आहे, पण गुरु हेच त्या देवाचे सगुण रूप आहे. देव हा अंत्यतः एकच आहे, पण उपासनेमुळे त्याला नामरूपे भिन्नत्व प्राप्त होते. शिव, राम, विष्णू हे सारे एकच. उपासनेच्या भिन्नत्वाने भेदवृत्ती निर्माण झाली की माणूस अहंकारी होतो. तो आपले दैवत श्रेष्ठ मानतो व इतरांच्या दैवताची उपेक्षा करतो. तसे करू नये हा भक्तिबोधच श्रीदास गणूंनी इथे सूचित केला आहे. भक्ती समन्वयाची भूमिकाच सर्वाधिक श्रेष्ठ आहे. प्रारब्ध चुकत नाही. भास्कर पाटील हाही श्रींचा भक्तच होता, पण त्याला एकदा एक विसरलेले कुत्रे चावले. वैद्याऐवजी मला श्रीकडेच न्यावे असे पाटलाने सांगितल्यावरून लोकांनी त्याला श्रींकडे आणले. पाटलाने सारा वृत्तांत सांगितला. त्यावर तो अवघा ऐकून महाराज बदले हसून हत्या, वैर आणि ऋण हे कोणाचीही चुकेना ही गोष्ट सर्वांदेखत स्पष्ट झाली. सुखलालची गाय द्वाड होती. ही गोष्ट पाटलाने दडविली होती. तो गायीतलाच द्वाडपणा कुत्र्यात शिरला आणि ते कुत्रे पाटलाला चावले. आपल्याला दूध प्यायला मिळेल या मतलबी वृत्तीने पाटलाने गायीचा द्वाडपणा दूर करण्याची विनंती श्रींना केली होती. श्री गजानन महाराज म्हणाले, हे कुत्रे निमित्त झाले. तुझे आयुष्य मुळीच सरले. आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलोका. तरीही तुझी इच्छा असेल तर तुझे प्राण वाचवितो. पण जन्ममृत्यूची उधार ओसंवार किती करणार. हे जग अशाश्वत आहे. इथे देणे घेणे चालूच असते. त्यावर पाटील म्हणाला, महाराज तुमची इच्छा जे असेल तसे करा. इथे चरित्रकाराने थोडे तत्त्वज्ञानही स्पष्ट केले आहे. ते सांगतात की जन्म मृत्यू या दोन्ही घटना अज्ञानजन्य आहेत. कोणी जन्माला येत नाही वा मरत नाही. आत्म्याचा सुरू असलेला हा अखंड प्रवास प्रारब्ध भोग मात्र भोगणे प्राप्त आहे. तो भोग हा भोगूनच संपतो. पूर्वजन्मी जे जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे. जन्मा हा सिद्धांत असे इतकेच नव्हे, तर या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे फेरे जन्ममृत्यूचे. आता भास्कर पाटलाचे पूर्वकर्म फिटले असून तो मोक्षात जाईल. त्याचा मार्ग अडवू नका असे श्रींनी सांगितले. लोक अवाक झाले. स्मारक व्हावे ही इच्छा. श्रींनी भास्करास सांगितले की फार तर तुला 2 महिने आयुष्य देतो. 2 महिने हे कुत्रे पिसाळणार नाही. ते त्याच्या मागील जन्मीचे वैरी होते. जर भास्कराच्या मनात त्याच्याविषयी द्वेष राहिला तर पुन्हा 2 महिन्यांसाठी त्याला जन्म घ्यावा लागेल. भास्कराने सर्वांप्रती प्रार्थना केली की श्री गजानन महाराज हे शेगावी आले. त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र पसरला. त्यांचे इथे एक भव्य स्मारक करावे. संतांना त्याची जरुरी नाही, पण इतरांना त्यायोगे भक्तिमार्ग तरी कळेल. लोकांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घेतली. भास्कराला अत्यंत आनंद झाला. संत सेवा करणाऱ्यांची इच्छा संतच पूर्ण करतात. हा आपला लेख समाप्त झालेला आहे. तर मंडळी, आपण कल्याणी भक्ती ऑडिओ बुक या नावाने चॅनल तयार केलेला आहे. तर तो तुम्ही लवकरात लवकर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण हा लेख म्हणजे हा चॅनल अशासाठी काढलेला आहे की आपल्या बऱ्याच भगिनी ज्या आहेत, ज्यांना अध्यात्म करायला वाचायला सवड होत नाही. घाईघाईने लवकर उठून त्यांना ऑफिसला जायचं असतं, मुलांचं करायचं असतं, नवऱ्याचं करायचं असतं, तर त्यांना शक्य होत नाही. तर अशा सगळ्या महिलांनी सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं वेळ जरी काढला किंवा त्यांची रोजची कामं करताना एकीकडं तुम्ही यूट्यूब लावून जरी ऐकलं तरी त्याचा तुम्हाला खूप स्वतःवर फायदा होईल. आपले जे बांधव आहेत त्यांनासुद्धा सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनिट वेळ काढून हे सगळं ऐकता येईल.
तर किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा जे परदेशात तुमचे नातेवाईक राहत असतील त्यांनासुद्धा सांगा की आत्ता आपल्या चॅनलवर श्री गुरुदेव दत्तांचं पारायण 1 ते 53 अध्याय आहेत. आता हे गुरु म्हणजे श्री गजानन आशिष मी वाचते आहे. एकीकडं आत्ता मनाचे श्लोक त्याचे विस्तृत अर्थ तेही मी सांगते आहे. अजून गीताचा पण पूर्वार्ध आत्ता चालू आहे. गीता म्हणजे नक्की काय, तर हे सुद्धा आत्ता तुम्हाला जसं तुम्ही ऐकाल गीता तसं पुढे डीपमध्ये समजत जाईल. तर अशा प्रकारे आपण हा चॅनल चालू केलेला आहे की अध्यात्माचा फायदा मॅक्झिमम सगळ्या अनेक लोकांनी घ्यावा. त्याचा तुम्हाला सर्वांना फायदा होईल. पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात तयार होतील, निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसं दूर पळतील आणि घरात एक छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल. तुमच्या मुलांवर उत्तम संस्कार होतील आणि तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहाल. तर ह्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गाणात होते असं नक्की लिहा. धन्यवाद.